गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलं आहे की या कलियुगामध्ये जर कुणी बर्बाद होण्याचं कारण जर विचारलं तर अनेक कारणं सांगता येतील, ज्याच्या त्याच्या परीनं वेगवेगळे कारणे आहेत। पण आपण म्हणतो की एखादी स्त्री बर्बाद झाली म्हणजे काय? बघा, एखाद्याचा जॉब सुटला म्हणून बर्बाद होते, बघा एखाद्यानं धोका दिल्यानंतर बर्बाद होते, आणि अशी वेगवेगळी कारणं आहेत। पण समर्थांच्या दृष्टीने बघा, समर्थ सांगत आहेत की स्त्री असते ना, बघा घराचं मांगल्य असते। जरी नवरा जरी पैसा कमवत असला तरी स्त्री असते ना, जेव्हा घरामध्ये नसते तर तिथलं मांगल्य कमी होतं, तिथला आनंद कमी होतो, संसार सुखाचा कधीच होत नाही। म्हणून जर स्त्रीच्या जीवनामध्ये जर पती नसेल, जर स्त्रीचा घटस्फोट झाला, पती पत्नीचा घटस्फोट झाला, तर सगळ्यात मोठा कारण तोच बर्बाद होण्याचा मानला जातो। म्हणजेच काय? पण ही स्त्रिया अशा बर्बाद होतात तरी का? त्याला कारणं काय आहेत? ती कारणं जर त्यांनी सुधारली तर नक्कीच संसार टिकेल। बघा, एक काळ होता, समर्थ सांगत आहेत की एक काळ होता, पूर्वीचा काळ होता। बघा, घटस्फोट म्हणजे काय हे स्त्रियांना माहीतच नव्हतं। कारण का? कारण जेव्हा लग्न झाल्यानंतर पती पत्नीचं नातं एवढं घट्ट असायचं की तुटायचं कधी नाव घेत नव्हतं। जेव्हा म्हातारे होऊ, मरून जाऊ, तेव्हा बघा ते एकमेकांचे साथ सोडायचे। पण आत्ताच्या कलियुगामध्ये असं राहिलं आहे का? तर अजिबात राहिलेलं नाही आहे। बघा, पती पत्नी जेव्हा लग्न बंधनामध्ये अडकतात आणि अडकल्यानंतर बघा 7 फेरे घेतात, आणि हे 7 फेरे हे जन्मोजन्मीचे बंध असतात। पण आजच्या कलियुगामध्ये आपण म्हणतो स्त्री हुशार झाली, जॉब करायला लागली, स्त्री मोठी झाली, पण कुठेतरी घराचं मांगल्य ना, कुठेतरी स्त्री विसरायला लागली आहे। बघा, नातीगोती विसरायला लागली आहे। नवऱ्याला बघा एक या कलियुगातलं आणि या विश्वाचं एक सत्य आहे। बघा, पती पत्नीचं लग्न होतं तेव्हा आपण नवरदेवाला देव का म्हणतो आणि नवरीला नवरदेवी का म्हणत नाही? कधी विचार केला आहे का तुम्ही? बघा, एकदा विचार करून बघा। कारण बघा, पतीच्या पत्नीच पाया का पडते? बघा, जरी स्त्री जॉब करत असली तरी नवरासुद्धा जॉब करत असला तरी स्त्रीच नवऱ्याच्या पाया का पडते? कधी विचार केला आहे का? स्त्रीच्या जीवनामध्ये पती, बघा, पतीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण खरंच तो देवच असतो, म्हणून स्त्री त्याच्या पाया पडते ना। पण कधी कधी हा नवरदेव आहे ना, बघा वेगवेगळ्या नशा करतो, दारू पितो, वेगवेगळे असे धंदे करतो, म्हणजे वाईट सगळं करतो। मग ती स्त्री तुला साथ देईल का? कधीतरी आपण जेव्हा देवासारखं वागतो तेव्हा खरंच ती स्त्री असते ना, आपली देवा समान पूजा करते। पण जर आपणच व्यवस्थित नसू, आपण जर या श्रवणामध्ये असून बघा जर दारू पित असू, तंबाखू खात असू, तर काही फायदा आहे का भक्तीचा? काही या श्रवणाचा फायदा आहे का? काही या जीवनाचा फायदा आहे का? बघा, 2.5 तास श्रवण करून सुद्धा आपली तंबाखू सुटत नाही। बघा,
आपली आता तर ते नवीन आलेलं आहे विमल, ते सुटत नाही, आपली दारू सुटत नाही. कोणी जर विचारलं तर काय सांगतो की मी कधी कधीच घेतो, आणि हे सुद्धा चुकीचं आहे ना. मग आपण म्हणतो की आपल्याला प्रचिती काय येत नाही, पण आपल्या ज्या चुक्या असतात त्या चुक्या मात्र आपण लपवून ठेवतो, म्हणून प्रचिती येत नाही ना. बघा आपण पाहत होतो, बघा स्त्रिया बर्बाद का होतात, स्त्रियांची बर्बाद होण्याची कारणं का असतात. बघा आता इथे स्त्रियासुद्धा बोलतील की पुरुषांमुळे सुद्धा होतात, पुरुषांच्या सुद्धा चुक्या असतात. पण स्त्रीला बघा जरी पुरुष कमवत असला, स्त्री बघा घरामध्ये असते, स्त्रीला सर्वात मोठ्या बघा घरामध्ये मान असतो. कारण स्त्री बघा स्त्रीला घराचं मांगल्य समजलं जातं, घरामध्ये सुख येण्याचं कारण स्त्री समजली जाते. म्हणून स्त्रीमुळं सगळं घर चालत असतं, सगळा आनंदी आनंद होत असतो. म्हणून स्त्रीवर पूर्ण घर अवलंबून असतं. बघा 24 तास स्त्री असते ना, बघा ती पत्नी असते, ती घरामध्ये असते. थोडा जरी कुठे कचरा जरी पडला तरी बघा तिचं एवढं तीक्ष्ण लक्ष असतं ना, एकदम सुंदर घर सजवून ठेवते. पण बघा आपण पाहत आहोत की स्त्रिया बर्बाद का होतात, कशामुळं बर्बाद होतात. बघा स्त्रिया बर्बाद होण्याची 7 प्रमुख कारणं आहेत. समर्थ सांगत आहेत की बघा पहिली गोष्ट सर्व स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा ऐका, कारण पती पत्नीच्या वाट्यामध्ये सर्वात जर मोठा वाटा असेल ना तर तो स्त्रीचा असतो. बघा 70% वाटा स्त्रीचा असतो आणि 30% वाटा फक्त पुरुषाचा असतो. कारण का, कारण पुरुष बघा पूर्ण दिवसातले फक्त 4 तास घरामध्ये येतो आणि रात्री तर तो झोपून जातो, पण पूर्ण दिवस घरामध्ये असते ना ती स्त्री असते. पण त्या पूर्ण दिवसामध्ये त्या स्त्रीच्या जीवनामध्ये काय काय घडतं त्याच्यामुळं स्त्री बर्बाद होते. बघा लक्ष देऊन ऐका, समर्थ सांगत आहेत की पहिली गोष्ट जेव्हा स्त्रीचं लग्न होतं, बघा ही पहिली गोष्ट आहे ना ती प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवायला हवी, प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवी की माहेरची जास्त ओढ, तिकडच्याबद्दल जास्त माया आणि सासरच्या लोकांना नापसंद करणं. बघा माहेरच्या जेव्हा स्त्रीचं नवीन लग्न होतं, एखाद्या मुलीचं नवीन लग्न होतं, सासरी जाते, बघा त्या माहेरची ओढ तर प्रत्येक मुलीला असते, पण त्याला काही बघा त्याला काही क्षमता असते ना, त्याला काही बघा तीव्रता असते. पण कधी कधी काय होतं बघा 2-2 मिनिटाला बघा ही मुलगी असते ती आपल्या माहेरच्यांना फोन करते. मग बघा जर 2-2 मिनिटांना माहेरच्यांना फोन केला तर तिचं स्वयंपाकाकडे लक्ष लागेल का, तिच्या सासरच्या माणसांकडे लक्ष लागेल का. म्हणजेच ही गोष्ट जोपर्यंत मुलीच्या लक्षात येत नाही तोपर्यंत ते संसार असतो ना तो रुळावर कधीच येणार नाही. बघा या माहेरच्यांबद्दल जास्त माया करून ठेवणं म्हणजेच काय. बघा प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बघा आपल्या आईबाप असतात ना, जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत आपला आईबापावर पूर्ण अधिकार असतो. बघा आपण आईबापाच्या सल्ल्याशिवाय काहीही करत नाही, पण जेव्हा मुलीचं लग्न होतं ना तेव्हा मुलीनं सर्वस्व आपल्या नवऱ्यालाच मानावं, पतीलाच मानावं. कारण जरी बघा जरी सासरी बघा मुलीला चांगलं वागवत नसेल, तो नवरा चांगला वागवत नसेल, पण ती जेव्हा ताट मानेनं तिला वागता येतं ना ते सासरीच वागता येतं. बघा तुमच्या बापाकडं कितीही धन संपत्ती असू द्या, किती काहीही असू द्या, पण तुम्ही जेव्हा नवऱ्याला सोडून जेव्हा आईबापाकडे येता तेव्हा त्या आईबापाला सुद्धा वेगवेगळ्या दृष्टीनं नजरा पाहणाऱ्यांच्या नजरा असतात ना त्या खूप चुकीच्या असतात. म्हणून या मुलीनं बघा ठरवायला हवं की आपण कसं वागावं. आणि बघा
जेव्हा मुलगी असते, जेव्हा लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा बघा माहेरच्यांची एवढी वाहवा करते की सासरच्यांना त्यांचा अपमान वाटायला लागतो. म्हणजेच काय, म्हणजे सासरच्या लोकांना नापसंत करते. म्हणून प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं की जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपला माहेरचा जास्त जोगवा गाऊ नये. कारण जिथे तुम्ही गेले आहात ना, तिथलाच तुम्ही सर्वस्व त्याला अर्पण करून तेच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणावं. म्हणजेच तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थ सांगत आहे की स्त्रिया बर्बाद होण्याचं दुसरं कारण बघा, कोणीही काही सांगितलं ना की लगेच विश्वास ठेवून नवऱ्यासोबत भांडण करणं आणि आपल्या नवऱ्यावर लगेच संशय घेणं सुरुवात करणं. बघा दुसरं कारण, सर्व स्त्रियांनी लक्षात ठेवा. नवीन लग्न झालेल्या मुलीने तर नक्कीच लक्षात ठेवायला हवं. कारण बघा, जेव्हा आपलं लग्न होतं, आपण सासरी जातो, तेव्हा बघा भरपूर मैत्रिणी नवीन तयार होतात. नवीन आपल्या घरामध्ये येणाऱ्या बायका असतात. त्या बघा आपल्या माणसांबद्दल, आपल्या सासरच्या माणसांबद्दल वेगवेगळ्या बघा गोष्टी सांगत सुटतात. म्हणजेच काय, म्हणजे समोरचा व्यक्ती असतो ना, समोरची बघा त्या बायका असतात. कारण हा कलियुग आहे. तुमच्या घरामध्ये चांगलं चाललेलं कधीच कोणाला पाहत नाही. म्हणून या लोकांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. कारण बघा, तुम्हाला नवीन कोणी सांगितलं की लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि लगेच त्याच्यावर विश्वास ठेवल्यानंतर लगेच आपण भांडी आपटायला सुरुवात करतो आणि मग त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये वाद व्हायला सुरुवात होते. बघा, लगेच नवऱ्यासोबत भांडण करते. म्हणजेच काय, म्हणजेच आपण कुणावर किती विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. पण इथेच आपण चुकतो. जेव्हा दुसरा व्यक्ती बघा, त्याला आपण पाहिलेलं सुद्धा नसतं, 2 मिनिटामध्ये आपली आणि त्याची ओळख होते. आणि ती जी कोणी स्त्री असते ती बघा आपल्याला सांगून जाते का तुझा नवरा असा आहे, तुझी सासू अशी आहे. बघा, मग लगेच तिच्यावर आपण विश्वास ठेवतो. पण जे आपले आहेत, आपण असं म्हणत नाही की बघा त्यांचा जो पूर्वीचा काळ होता, जो गेलेला काळ आहे तो विसरून जावा. पण आता मी आली आहे ना, आता नवीन सुरुवात करूया आणि सुंदर आमचं आयुष्य होईल. पण असं आपण कधी म्हणतो का? कधीच म्हणत नाही. म्हणून प्रत्येक मुलीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी कोणीही किती काही सांगितलं तरी कधीच विश्वास ठेवू नका. कारण आपला संसार असतो ना, आपल्याला मोडायचा नाही, बघा तोडायचा सुद्धा नाही, तर तो सुंदर बनवायचा आहे. बघा, कोणीही म्हणावं की बघा यांच्या घरामध्ये जेव्हा ही मुलगी आली नव्हती तेव्हा कसं वातावरण होतं, आणि ही आल्यापासून किती सुंदर आनंदानं संसार चालू आहे. म्हणून कधी नवऱ्यावर संशय घेऊ नका आणि सासू सासऱ्यांना नेहमी इज्जत द्या. आता आपण पाहूया तिसरं कारण बघा, आपल्या पतीची कमी माहेरच्यांना सांगणं. बघा, जेव्हा मुलगी बघा एकदम श्रीमंत बापाची मुलगी असते आणि ही मुलगी असते ना, बघा जेव्हा ही गरीब घराण्यामध्ये पडते, बघा तिचा नवरा पैशाने गरीब असतो. मग ती बघा आपल्या श्रीमंत बापाचा बघा हेवे दावे करीत तिथे संसार करत असते. पण जेव्हा परत माहेरी जाते ना, मग माहेरच्या माणसांना बघा, आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नवऱ्याबद्दल बघा त्याची कमीपणा सांगायला सुरुवात करते. पण हे मुलीला समजत नाही की जेव्हा आपल्या नवऱ्याची आपण कमीपणा सांगतो ना, तेव्हा तीच लोक असतात आपला फायदा घेऊन. जेव्हा आपण त्यांच्याशी नाराज होतो, जेव्हा त्यांचं ना आपलं पटत नाही, तर आपल्या नवऱ्याबद्दलचे टोमणे परत आपल्याला मारतात. पण हे कधीच बघा या मुलीला समजत नाही.
कधी स्त्रीला समजत नाही. म्हणून या गोष्टीचं प्रत्येक मुलीनं लक्षात ठेवायला हवं. बघा समर्थांनी सांगितलं आहे या गोष्टी, बघा ही 7 कारणं आहेत. जर या प्रत्येक मुलीनं बघा हा जर विचार केला, मनावर घेतली, तर तुमच्या आयुष्यामध्ये घटस्फोट काय, तर तुमचा संसार आहे ना एवढ्या आनंदामध्ये होईल, एवढ्या सुखाने होईल ना की जेव्हा तुम्ही लग्न झाला, बघा काही नवरे असतात, काही पती असतात की जेव्हा इथे श्रवणामध्ये मुलगी असते, बापाकडे असताना श्रवणामध्ये असते, पण जेव्हा सासरला जाते तर सासरवाले बघा श्रवणाला बसून देत नाही. ठीक आहे, ज्यांची त्यांची मर्जी असते, पण आपली मनातली भक्ती आपण कधीच सोडू नये. बघा आता हे मोबाईलचं साधन झालं आहे. यूट्यूबवर आपल्याला बघा समर्थांनी रोज बघा निरूपण, बघा हे श्रवण करायला मिळतं. ही समर्थांचीच कृपा आहे ना. बघा म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीची कमी माहेरच्यांना कधीच सांगू नये. कारण हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये खरं कधीच सांगू नका. कारण का बघा आपला पती जरी श्रीमंत नसेल, पैशाने गरीब असेल, पण त्याच्यासारखा प्रेम करणारा, त्याच्यासारखा जीव लावणारा या जगामध्ये तुम्हाला कोणीच भेटणार नाही. त्याचा आधार असतो ना, 10 हत्तींचं बळ या मनगटामध्ये आलेलं असतं. पण जेव्हा मुलीच्या जीवनातून पती मायनस होतो, मुलीच्या जीवनातून बघा पती निघून जातो, तेव्हा मुलीला बघा कितीही जरी तिला खाऊ घातलं, कितीही जरी तिला आनंद देण्याचा कोणी प्रयत्न केला, तरीही तिच्या चेहऱ्यावर सुख येत नाही. म्हणून नवरा असतो ना प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. त्याची पोकळी कोणीच भरून काढणार नाही. कारण आजच्या काळामध्ये बघा कधी स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवतात. पण जरी तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रेम करणारा दुसरा पुरुष असेल, तरी सुद्धा मोठी जेव्हा संकट येतात ना, तेव्हा फक्त आपला नवराच आपल्याला बघा त्या संकटांना बळ देण्याचा प्रयत्न करत असतो. कारण हे असतात ना, हे फेसबुकवाले मित्र असतात बघा, वेगवेगळ्या सोशल मीडियाद्वारे हे नवीन मित्र झालेले असतात. हे फक्त त्यांच्या फायद्यासाठी असतात. त्यांचा फायदा झाला की आपल्याला ते सोडून देतात. म्हणून प्रत्येक मुलीनं या गोष्टीपासून वाचायला हवं. पती आहे ना, तोच तुमचा खरा आधार आहे. बघा समर्थ पुढे सांगत आहेत, 4थं कारण सांगत आहेत की सगळ्यांसमोर पतीला वाईट शब्द बोलणं. बघा हा 4थं कारण सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आपण पाहत असतो, काही स्त्रिया असतात, काही मुली असतात, बघा आपल्या पतीला बघा कोणी माणसं जरी समोर असली ना, तरी वाईट शब्द बोलत असतात. बघा त्यांची इज्जत करत नाही. पण ज्या स्त्रीच्या जीवनामध्ये पतीची इज्जत नसते ना, तर तो संसार कधीही चांगला होत नाही. बघा तुम्ही कुणाची इज्जत करा किंवा नका करू, पण जेव्हा पतीची तुम्ही इज्जत करत नाही, 2 माणसामध्ये 4 माणसांमध्ये वाईट शब्द आपल्या पतीला बोलता. बघा कुठला लग्न कार्य असो, पूजा असो, जेव्हा आपण 4 माणसामध्ये आपण पतीला कमी लेखतो, बघा तेव्हा ती त्याचा अपमान करत असते. म्हणजेच काय, म्हणजेच पतीला कमी लेखणं म्हणजेच भगवंताचा अपमान करण्यासारखं आहे. म्हणून आपल्या नशिबी बघा कधीच सुख येणार नाही. म्हणजेच पती परमेश्वर असं का म्हटलं जातं? कारण तो परमेश्वरापेक्षा कमी नसतोच. कारण का बघा काही अपवाद असतील भरपूर. आता काही स्त्रिया म्हणतील, काही मुली म्हणतील की माझा नवरा दारू पितो, सिगारेट ओढतो, वेगवेगळ्या अशा त्याला सवयी आहेत. पण मी तुमच्याबद्दल बोलतच नाही. कारण का, कारण अपवाद आहेतच,
पण ते व्यवस्थित होतील. तुम्ही श्रवण करणं आणि हा भक्तिमार्ग सोडू नका. कारण समर्थ आहेत ना. बघा कोणता भक्त काय करतो, कोणत्या भक्ताला काय दिलं पाहिजे ते व्यवस्थित बघत असतात. म्हणून प्रत्येकानं आपली उपासना चालू ठेवा. सर्व तुमच्या मनासारखं होऊन जाईल. कारण जिथे समर्थ आहेत ना तिथे सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणेच होतील. फक्त प्रत्येक गोष्टीला वेळ काळ ठरलेला असतो, पण आपल्याला मात्र खूप घाई झालेली असते. कारण हा भक्त असतो ना, एवढी त्याला घाई झालेली असते की त्याला सर्व काही लगेच पाहिजेत असतं. पण प्रत्येक गोष्टीला वेळ असतो ना, सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. म्हणून बघा आपण पाहत होतो की स्त्री बर्बाद का होते. चौथं कारण समर्थांनी सांगितलं की आपल्या पतीला बघा सर्वांसोबत वाईट बोलणं सोडून दिलं पाहिजे. समर्थांनी बघा पाचवं कारण सांगितलेलं आहे की दुसऱ्या कुणाचं तरी ऐकून घरामध्ये बघा तसं वागणं, दुसऱ्या स्त्रीचं ऐकून बघा घरामध्ये तसं वागणं. बघा कधी कधी असं होतं की नवरा कामावरनं येतो आणि ही मुलगी असते ती स्वयंपाक करत असते. नवरा तिला रोजच्यासारखा एक प्रश्न विचारतो, कसा गेला दिवस. बघा त्याने पूर्ण दिवस भरपूर फोन केलेले असतात, पण एक सुद्धा फोन तिने रिसीव केलेला नसतो, तिने उचललेला नसतो. तो 17 वेळा बोलतो की कसा गेला दिवस, पण हिचं मात्र तोंड वाकडं झालेलं असतं. म्हणजेच दुसऱ्या कोणीतरी सांगून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि इथून संसाराला नजर लागायची सुरुवात होते. बघा आपल्या बोलीभाषेमध्ये बोलतो की माझ्या संसाराला नजर लागली, पण त्या नजर लागल्याचं कारण आपणच असतो हे मात्र आपण विसरून जातो. म्हणून प्रत्येक स्त्रीनं जर तुमचा संसार चांगला करायचा असेल, सुंदर करायचा असेल, भक्तिमय करायचा असेल ना, तर दुसऱ्या कोणत्याही स्त्रीचं कधीच ऐकू नका. खरं खोटं करू सुद्धा नका. कारण आपल्या संसारामध्ये आपल्या नवऱ्याशिवाय, आपल्या सासू सासऱ्यांशिवाय इतरांना कोणालाही येऊ देऊ नका. कारण कुणीही काही सांगेल, मग काय त्यांच्याच बघा बाबतीनं आपण वागायचं का. म्हणून प्रत्येक स्त्रीनं ह्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. समर्थांनी सांगितलं आहे बघा 6वं कारण सांगितलं आहे. 6वं कारण म्हणजे कोणतं. बघा आपल्या नवऱ्यासाठी कमी कौतुक करणं आणि इतरांसाठी जास्त कौतुक करणं. बघा काही मुली असतात, काही स्त्रिया असतात, बघा आपल्या नवऱ्याला कधी कधी घरामध्ये बघा सुंदर स्वयंपाक केला जातो आणि सुंदर स्वयंपाक केल्यानंतर बघा सर्वजण एकत्र जेवायला बसतात आणि जेवायला बसल्यानंतर सर्वांच्या गप्पा चालू होतात आणि त्या गप्पा चालू झाल्यानंतर बघा ती पत्नी असते सर्वांना जेवण वाढते आणि जेवण वाढताना त्यांच्या खूप गप्पा रमतात आणि त्याच्यामध्ये ती प्रत्येक वेळी आपल्या नवऱ्याला कमी लेखत असते. बघा ती दुसऱ्याला सांगत असते की तुम्हाला हे सर्व काही जमतं, हे सर्व खेळ तुम्हाला हा छंद आहे, हे आहे ते आहे, पण यांना ना काहीच येत नाही. बघा हे कधी शिकतील. म्हणजे दुसऱ्यासमोर आपल्या नवऱ्याला बघा आपल्या नवऱ्याचं कौतुक ती करत नाही. म्हणजेच काय, म्हणजेच त्या नवऱ्याला अपमान वाटू लागतो, त्या पतीला अपमान वाटू लागतो. पण बघा काही मुली खूप हुशार असतात. कारण बघा त्यांचा संसारसुद्धा तेवढाच टवटवीत असतो. जरी कोणी घरामध्ये आपल्या आलं ना, बघा आपली मैत्रीण भेटली तर आपल्या नवऱ्याची व्हावा एवढी करतात ना. जरी त्याला काही येत नसेल तरी ती मुलगी असते ती आपल्या नवऱ्याला सर्वश्रेष्ठ मानत असते. त्याचं एवढं तोंड भरून कौतुक करते ना. जरी तो तिला शिव्या देत असेल, तिला चांगली वागवत नसेल, तरी सुद्धा समोरच्याच्या तोंडावर समोरचा जेव्हा तिला भेटतो तेव्हा त्याला ती सांगून टाकते, माझा संसार एवढा सुखाचा आहे ना,
की खूप सुखाचं आहे. आणि हेच प्रत्येक जर मुलीने केलं ना, बघा संसारामध्ये बघा प्रत्येक वेळी दुःख सगळ्यांमध्ये राहत नाही. कधी ना कधी सुखाचे दिवस येतातच आणि येणारच आहेत. पण जेव्हा आपल्या पतीबद्दल आपण दुसऱ्यांना आपल्या पतीची कमीपणा सांगत असतो, तेव्हा समोरचा फायदा नक्कीच घेत असतो. बघा ती कधीतरी एक वेळ अशी येते ज्यांच्यासोबत आपण चांगले बोलतो तेच एक दिवस आपले वैरी होतात. आणि जेव्हा वैरी होतात ना, तेव्हा हे सर्व आपण सांगलेलं असतं, त्यांना माहीत करून दिलेलं असतं. त्याच्यामुळं तेव्हा ते आपलं सर्व सहित आहे ना, ते परतफेड करून टाकतात. म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीनं लक्षात ठेवा, आपल्या नवऱ्यासाठी कधीच कमी कौतुक करू नका. त्यालासुद्धा वाटलं पाहिजे की खरंच मला जर पत्नी मिळाली आहे ना, तर हीच माझ्यासाठी योग्य होती आणि हीच देवाने मला पाठवून दिली. बघा तेव्हाच आपला संसार सुखाचा होईल. आणि आता 7वं कारण पाहूया. हे 7वं कारण आहे ना, मुलीचा संसार तुटण्याचं सर्वात मोठं कारण आहे. तो म्हणजे कोणतं? बघा सर्वात मोठं कारण म्हणजे आपली आई असते ना, आपल्या आईच्या रिमोट कंट्रोलनुसार वागणं. बघा जेव्हा मुलगी माहेरी असते, बघा कधी कधी मुलगी बरबाद होण्याचं कारण असते ना, वाईट मार्गाला जाण्याचं कारण असते, ती आईच असते. बघा कारण का? कारण आई आपल्या मुलीचं सर्व गोष्टी आईला माहीत असतात. पण सर्व गोष्टी असतात ना, बघा बाबांपासून लपवत असते. म्हणून आपल्या आईचं बघा जोपर्यंत तुम्ही माहेरी होता तोपर्यंत तिच्यानुसार तिच्या सल्ल्यानं वागणं योग्य होतं. पण जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा आईच्या रिमोट कंट्रोलनुसार वागणं सोडून द्या. कारण जेव्हा आपण सासरी जातो ना, तेव्हा आपण नवीन जन्मामध्ये बघा प्रवेश करत असतो. बघा आपण जेव्हा आईवडिलांकडे असतो, बघा असं म्हणतात मुलीचे 2 जन्म होतात. एक बघा जेव्हा त्या घरामध्ये जन्माला येते तेव्हा होतं, आणि दुसरा जन्म होतो तेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा. म्हणजेच काय, तेव्हा बघा काही आई असतात आपल्या मुलीला 2-2 मिनिटांना फोन करत असतात. प्रत्येक सेकंदाची बातमी त्या मुलीला सांगत असतात. मग त्या मुलीचं बघा त्या संसारामध्ये लक्ष लागेल का? पण हे ज्या संसारामध्ये ही मुलगी गेलेली आहे ना, हे त्या मुलीला समजलं पाहिजे की आपल्या आईशी आपण किती बोललं पाहिजे. जोपर्यंत या गोष्टी तुम्ही सिरियसली घेत नाहीत तोपर्यंत आपला संसार कधीच चांगला होणार नाही. या गोष्टी दिसतात तेवढ्या सोप्या नसतात. बघा हा जो निरूपण आहे ना, हे निरूपण बघा भगवंताबद्दल काहीच सांगितलेलं नाही. बघा परमेश्वराबद्दल काहीच सांगितलेलं नाही. पण जे परमेश्वराला हवं आहे ते माझ्या भक्ताने वागावं, हीच परमेश्वराची इच्छा आहे. आणि समर्थांची वाणी असते ना, ती कधीच खोटी ठरत नाही. जेव्हा समर्थ वचन असतात, ज्याच्या मनावर बिंबवले जातात ना, त्याचा संसार काय तर पूर्ण आयुष्य सुंदर होऊन जातं. संसाराची तर काहीच गोष्ट नाही. बघा एवढा माणूस धनवान होतो की त्याला घ्यायला हातसुद्धा अपुरे पडतात. म्हणून समर्थ सांगत आहेत या गोष्टींचं सर्व मुलींनी बघा स्त्रियांनी पालन केलं ना, कारण जीवनाच्या अखेरच्या प्रवासामध्ये फक्त नवराच आपल्याजवळ असतो. त्यामुळे संसारामध्ये एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण आजच्या या कलियुगामध्ये बघा जास्तीत जास्त घटस्फोट का होत आहेत याचा कधीतरी आपण विचार केला आहे का? बघा आपल्या घरातली मुलगी असते, तळ हाताच्या फोडाप्रमाणे आईबापाने तिला जपलेली असते, आणि कुणीतरी वेगळा मनुष्य येतो, वेगळा मुलगा तिच्या आयुष्यामध्ये येतो, 2 शब्द प्रेमाचे बोललेला असतो, आणि त्याचा हात घेऊन
हात धरून त्याच्यासोबत पळवून जाते. ही कोणती संस्कृती आहे? आणि आपण म्हणतो मुलगी शिकली आणि मोठी झाली. बघा बघा, समर्थ सांगत आहेत, पहिला काळ बरा होता, शिक्षण कमी होतं पण सुसंस्कृतपणा जास्त होता. आता शिक्षण मोठं झालं पण सुसंस्कृतपणा राहिला का? कधीतरी विचार करा. कधीतरी या कलियुगाच्या जीवनातून कुठेतरी बाहेर बघा, पहा. कुठेतरी या अध्यात्माकडे लक्ष द्या, भक्तिमार्गामध्ये लक्ष द्या. बघा, कधीतरी विचार करा. जेव्हा तुम्हाला झोप लागत नसेल तेव्हा तुम्ही निवांत विचार करा की आपण शिक्षण घेऊन मोठे झालो का? की आपण सुसंस्कृत नक्की होणार कधी? कधीतरी विचार करा. जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना तोपर्यंत कधीच आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही, परिवर्तन होणार नाही. कारण हे निरूपणं आहेत ना, नुसतं देव देव करून निरूपणं होत नाही. जिथे परिवर्तन घडत नसेल ना तर त्या देवाचा तरी काय फायदा आणि त्या भक्तीचा तरी काय फायदा? जिथे परिवर्तन होत असेल तेच कीर्तन, तेच निरूपण परमेश्वराला सुद्धा आवडतात. नाहीतर नुसतंच उदाहरणं देऊन, नुसत्या सगळ्या गोष्टी फाड सांगून परिवर्तन होत नसतो. जीवनामध्ये सुंदर बनायचं असेल, हे मन सुंदर करायचं असेल तर आपल्या संसाराकडे लक्ष द्या. अचानक आलेला कोणी मित्र त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बघा, प्रत्येक स्त्रीनं या निरूपणामध्ये जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्ष देऊन ऐका आणि या मनावर बिंबवा. तुम्हाला जेव्हा तुम्ही संसार करायला सुरुवात कराल ना, तुम्हाला बघा आठवेल की मी हे निरूपण ऐकलं होतं. आयुष्यामध्ये जर संसार सुंदर करायचा असेल ना तर सासरच्या माणसांना आपलं माना, सासरच्या माणसांना एकजूट करून त्याच्यामध्ये प्रेमबंध निर्माण करा. तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. ते काल ही सत्य होतं, आज ही सत्य आहे आणि उद्या ही सत्य राहणार आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.